घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. 1.25 लाखाच्या पोटगीवर मी समाधानी नाही. मला दरमहा 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका आता करणार. करुणा मुंडेंची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया. तर आपल्या बाजूने निकाल दिल्याबद्दल वांद्रे कोर्ट आणि वकिलांचे मानले आभार. वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचाही दावा. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियावर पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकण्यात आला. माझ्यासोबत काही बरं वाईट झाल्यास धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे तसंच वाल्मिक कराड जबाबदार. करुणा मुंडेंचा आरोप. धनंजय मुंडेंनी करुणा शर्माला घरी घेऊन आलं पाहिजे. करुणा शर्मांची मुंडेंनी वनवास आता संपवला पाहिजे. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीनं आता कोर्टानं ताशेरे त्याच्यावर ओढलेत. करुणा मुंडेंच्या वादासंदर्भात कोर्टाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. करुणा मुंडे यांना तात्काळ सुरक्षा द्या. सचिन खरात यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. करुणा मुंडेंच्या 3 वर्षाच्या संघर्षानंतर आता न्यायालयानं निकाल दिलाय. आजचा न्यायालयाचा निकाल सकारात्मक. न्यायालयाच्या पहिल्या निकालात धनंजय मुंडे दोषी. तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. अजित पवार आता योग्य निर्णय घेतील असं वाटतं. मुलाच्या संगोपनासाठी पोटगी क्रमप्राप्त. करुणा मुंडेंच्या निकालावरून आव्हाडांचीही प्रतिक्रिया. पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी. उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून आता अजित पवारांनी पोलिसांना झापलं. तर गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही अजित पवारांचा सवाल. तसंच आरोपींची धिंड काढण्याच्याही सूचना. महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली आणि प्रॉब्लेम झाला. गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण. तर तुझाही संतोष देशमुख करू. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी. अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात अशोकवर उपचार सुरू. वाल्मिक कराडची बातमी का बघतो असं विचारत समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण. पोलिसांकडून तक्रार घेण्यासही विलंब. अशोक मोहिते यांच्या कुटुंबियांचा आरोप. अशोक मोहितेला मारहाण करणारे तरुण हे आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपच्या स्टेटसवर आंधळेचा फोटो. दोन्ही तरुणांनी कृष्ण आंधळेच्या वाढदिवसानिमित्त ठेवलं होतं स्टेटस. सुरेश धसांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी ही चालते. फक्त वाल्मिक कराडचं भजन करून चालणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार. तर आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. धावपळ जमत नसल्यामुळे केस लढू शकत नाही. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची कोर्टाला विनंती. आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू. माहितीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा. अजित पवारांचा पत्रकार समोरच मिश्किल संवाद. मतं मिळवण्यासाठी भाजपनं बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली. तोडा फोडा आणि राज्य करा ही सत्ताधाऱ्यांची नीती. ठाकरेंची रेल्वे कामगार सेनेच्या कार्यक्रमात भाजपवर टीका. मी नाराज नाहीये. कालच्या बैठकीला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पूर्णपणे पाठीशी. नाराजीच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता. उशिरा फोन केला म्हणून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. आपण बसून बोलू असं ते म्हणालेत. छगन भुजबळांची माहिती. सरकारला बहुमताचं डिप्रेशन आलंय. यातून ते बाहेरच पडत नाहीयेत. संजय राऊतांची सरकारवर टीका. कामाख्याला जाऊन अघोरी विद्या केली की नाही यावर बोला. संजय राऊतांच्या शिंदेच्या शिवसेनेला सवाल. छाप्यात काहीही सापडणार नाही. आयकरच्या छाप्यादरम्यान रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं प्रत्युत्तर. तर आयकर खात्यानं आता माहिती घेऊनच संजीव राजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल. मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेसंदर्भात फेरतपासणी सुरू आहे. योजनेतनं ऑगस्ट महिन्यात कधी लाभार्थी कमी झाले होते. तर आदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती. लाडक्या बहिणींकडे 4 चाकी आढळल्यास आता नाव बाद होणार. पुण्यात सोमवारपासून तपासणी. आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी असल्याचं समोर.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचे सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू. लाडक्या बहिणींच्या मताचा निवडणुकीत वापर, रोहित पवारांचं ट्विट. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करणं ही फसवणूक, तर या बहिणींना रस्त्यावर उतरण्याची गरज. बच्चू कडूंचं आवाहन, तर सरकारनं सत्तेत येण्यासाठी अर्जांची चाचपणी न करता पैसे देऊन मतं घेतल्याचा कडूंचा आरोप. नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. निधीच्या योजनांसह आता नियोजनासह विकास कामांना याचा फटका बसण्याची शक्यता. इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही. प्रशासन आपलं काम करत आहे. मंत्री दादा भुसेंकडून स्पष्ट, तर पालकमंत्रीपदासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपला निर्णय घेणार असल्याची माहिती. अभिनेता राहुल सोलापूरकरचा भांडारकर विद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा, तर भांडारकर संस्थेनं सोलापूरकरचा राजीनामाही स्वीकारला. शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवण्यासाठी भुजबळांचं फडणवीसांना पत्र, तर शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या चर्चांना या ठिकाणी उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर चर्चांचा उल्लेख भुजबळांच्या पत्रात असल्याची माहिती. दरम्यान भुजबळांच्या मागणीला पाठिंबा असल्याचं राऊतांचं म्हणणं. राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात बैठक. नितेश राणेंकडून पुतळ्याच्या उभारणी संदर्भातील कामाचाही आढावा. 10 फेब्रुवारीला पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार. बैठकीला मूर्तिकार, कंत्राटदारांसोबत अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार. मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे 3 आणि महायुतीचे सगळे 9 आमदार निवडून आणलेत. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुना अजेंडा. सोलापूरकरच्या शिवरायांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सरकारवर निशाणा, तर संघर्षापोटी आणि द्वेषापोटी राऊतांचं हे वक्तव्य. प्रवीण दरेकरांचं उत्तर. ठाकरेंचा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद, तर अमिष येतील पण तुम्ही बळी पडू नका. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, ठाकरेंच्या सूचना. ठाण्यात जनता दरबार घेतल्यामुळे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत, तर माहितीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे तिथे दरबार घेतला पाहिजे. जनता दरबार घेण्याचं त्यांचं आवाहन. ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य. गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधात हायकोर्टात याचिका दाखल. निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंतांचा आरोप. ईव्हीएमवर सुद्धा संशय व्यक्त, तर 28 फेब्रुवारीला या संदर्भातली सुनावणी होणार. कल्याण कोळसेवाडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट. आरोपींविरोधात आता येत्या आठवडाभरात आरोपपत्र खटला दाखल करणार. हा खटला जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवून कठोरात कठोर शिक्षा होईल, या दृष्टीनं तपास पूर्ण. पोलीस उपायुक्त अतुल झेंडेंची माहिती. उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, तर आता उच्च न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे स्वामी यांच्या विरोधात एकतर्फी निकालासाठी ज्ञानराज चौगुलेंचा अर्ज. उच्च न्यायालयात 18 फेब्रुवारीला या संदर्भातली पुढील सुनावणी. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडनं मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीमध्ये घोटाळ्यासंदर्भात कारवाईचा बडगा, तर कांदा उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या 15 शेतकरी उत्पादक कंपन्यांशी व्यवहार स्थगित. शिर्डीमध्ये भाविकांना भोजनासाठी टोकन बंधनकारक, तर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आता साईबाबा संस्थांचा मोठा निर्णय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा सुजय विखेंचा होता दावा. राज्यातील जीबीएस आजाराचा वाढता प्रादुर्भाव, तर रुग्णसंख्या आता 170 वर. बाधितांपैकी 109 जणांवर उपचार सुरू. 61 रुग्ण आयसीयूत, तर 20 व्हेंटिलेटरवर. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिक ताब्यात, तर नाशिक पोलिसांनी वेषांतर करत बांगलादेशींना ताब्यात घेतलं. 8 पैकी 3 बांगलादेशींकडे बांगलादेशी ओळखपत्र. कळवा, मुंब्रा आणि दिवा या ठिकाणी आज पाणी पुरवठा बंद राहणार. एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती करण्यासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद. ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आता दिल्लीमध्ये भाजपची सत्ता. भाजपला 45 ते 55, तर आपला 15 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज. धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोबीची लागवड. कोबीला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण. सांगलीमध्ये 4 वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय. जत तालुक्यातल्या कर्जगी या ठिकाणची धक्कादायक घटना. संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. पाटोदा तालुक्यातल्या मेंगडेवाडी शिवारामध्ये महिलेचा मृतदेह आढळला, तर बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय. वन विभागाकडनं परिसरात सर्च ऑपरेशन सुरू. धुळ्यात शिवसेनेकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू, तर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सदस्य नोंदणी सुरू. धुळे शहरातील पॉवरलूम कामगारांना मजुरी वाढवून मिळावी, कामगारांची मागणी, तर कामगारांकडून कामबंद आंदोलनाचा सुद्धा इशारा.
धुळ्यातील HS बोरसे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. 2003 सालच्या 10वी बॅचचा हा स्नेह मेळावा संपन्न. धुळे शहरात काळूबाई मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. यामुळे या ठिकाणी परिसरात भाविकांची गर्दी. बोर्डाच्या परीक्षांसाठी आता केंद्रांवर ड्रोनची नजर. धुळे जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचा सुद्धा पुढाकार. जळगावमध्ये शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा पार पडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून या ठिकाणी मार्गदर्शन. जळगाव शहरातल्या वेगवेगळ्या भागांमधून दुचाकींची चोरी. पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला या प्रकरणी अटक. आरोपीकडून 15 दुचाकी सुद्धा हस्तगत. चाळीसगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनांची फक्त 296 कामं पूर्ण, तर 1000हून अधिक पाणी पुरवठा योजनांची कामं अजूनही प्रलंबित. जळगावातील 20 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या 2 महिलांना अटक. 1,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त. अंबरनाथ शहरात पथदिव्यांची दुरावस्था, तर ठेकेदारावर देखभाल दुरुस्तीसाठी 18 लाखांचं वाटप. मात्र अंबरनाथ शहर अजूनही अंधारातच. जळगावात लिफ्टचं काम सुरू असताना एकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. जखमीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू. अंबरनाथमध्ये शौचालयाच्या बांधकामात निष्काळजीपणा. ट्युशनच्या काचा आणि पत्रे फुटल्याचा प्रकार समोर. ठेकेदारानं कोणत्याही उपाययोजना न केल्याचा पालकांचा आरोप. अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये 24 तासात 4 चोऱ्या. पाण्याचे मीटर, पाईपलाईन आणि नळ चोरीला. हे चोरटे सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील टीका. पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या. मालेगावात कांद्यावर कर्करोगाचा प्रादुर्भाव, तर ढगाळ वातावरणाचा हा फटका. उत्पादनात यामुळे घट होण्याची सुद्धा शक्यता. सिंधुदुर्गात बदलत्या हवामानाचा काजू पिकाला फटका. काजू पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. काजू उत्पादक शेतकऱ्यांची आता चिंता वाढली. यंदा सर्वसामान्यांना हापूस आंब्याची प्रतीक्षा करावी लागणार. बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका. 15 एप्रिल नंतरच बाजारात हापूस आंबा दाखल होण्याची शक्यता. गोंदियामध्ये भाजीपाल्याचे दर घसरले, तर टोमॅटो 15 रुपयांवर. ग्राहकांना दिलासा. बाजारात आवक वाढल्यामुळे भाजीपाल्यांचे दर आता घसरले. धुळे बाजारपेठांमध्ये लाल मिरची खरेदीसाठी महिलांची गर्दी, तर आवक कमी असल्यामुळे मिरचीच्या भावात सुद्धा काही प्रमाणात तेजी. मिरचीला 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंतचा भाव. मागेल त्याला सौर कृषी पंप. महावितरणचे 100 दिवसांचं उद्दिष्ट आता 60 दिवसात पूर्ण. 16 मार्चपर्यंतचं उद्दिष्ट 4 फेब्रुवारीलाच पूर्ण. रायगडमध्ये वालाच्या शेंगांचे दर वाढले, तर वालाच्या शेंगांना सध्या 70 ते 80 रुपयांचा दर. अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाचोरा तालुक्यातल्या रब्बी पिकांना आता धोका, तर महावितरणच्या कामकाजावर शेतकरी नाराज. गोंदिया जिल्ह्यात 71% ई-केवायसी पूर्ण. 28 तारखेपर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा रेशन बंद. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं आवाहन. यवतमाळच्या जामडोह गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन, तर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरींचं तोरण लटकून महिलांचं आंदोलन. जलजीवन मिशनचं काम अर्धवट झाल्याचा महिलांचा आरोप. वाशिममध्ये संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी पाणी टंचाई कृषी आराखडा तयार. 4 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचं नियोजन. जिल्ह्यातील 199 गावांमध्ये एकूण 214 उपाययोजना प्रस्तावित. भिवंडीतील रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी, तर योजनेद्वारे शहापूर तालुक्यातल्या 97 गावं आणि 259 पाड्यांमध्ये पाणी पुरवठा होणार. अधिकाऱ्यांची माहिती. मालेगावात सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील पाईपलाईन फोडली. हजारो लिटर पाणी यामुळे वाया. ठेकेदारांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त. परभणीमध्ये मानव विकास योजनेअंतर्गत 50 लाखांचा गैरप्रकार, तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सुद्धा दोषींवर कारवाईसाठी टाळाटाळ. प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा आता या विरोधात इशारा. सिंधुदुर्गातील कारुळ घाट सुरू करण्यासाठी आता प्रशासनानं दिलेली 15 जानेवारी तारीख उलटली. घाटामध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प, तर करुळ घाट कधी सुरू होणार याकडे आता लक्ष. साताऱ्यातील जकातवाडी परिसरात जमिनीच्या वादातनं 2 गटात राडा. 11 जणांना तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. पोलिसांकडून अधिकचा तपास. शहापूरच्या चेरवली गावचे सरपंच जगन्नाथ गणपत सातवी यांच्यावर प्राणघातक हल्ला. त्यांच्या डोक्यावर जबर जखम. किनवली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल. या हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट. नवी मुंबईमध्ये प्रेम प्रकरणातनं 22 वर्षीय तरुणीची हत्या. आरोपीकडनं हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न. आरोपीला पोलिसांकडून अटक. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
भंडाऱ्यामध्ये राजकमल लॉन्ड्री परिसरातील या प्रकरणात आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. छापेमारीमध्ये 5 कोटी रुपये आणि 2 चारचाकी जप्त. आतापर्यंत 11 आरोपींना अटक. मालवण किनाऱ्यावर तामिळनाडूची मासेमारी बोट ताब्यात. बोटीमध्ये आढळून आल्या वाळूच्या 250 पोती. तर स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीवरून प्रशासनाची ही कारवाई. वाशिमच्या वाकळवाडी फाट्यावर भरधाव कारला भीषण आग. या कारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. जीवितहानी सुदैवानं नाही, मात्र कार जळून खाक. माघी वारीनिमित्त भाविकांसाठी 6 लाख बुंदीचे लाडू तयार होणार. प्रसादासाठी 80 कर्मचारी कार्यरत. जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी मंदिर परिसरात जादा विक्री केंद्र तयार. गोंदियाच्या मोरगाव वर्गणी तालुक्यातल्या नवेगाव बांधमध्ये रानडुकरांच्या कळपांचा प्रवेश. डुकराला जेरबंद करण्यासाठी आता वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन. ठेकेदार आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या भांडणामध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामं ठप्प. जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे निधी नसल्यामुळे आता ठेकेदार आक्रमक. अहिल्यानगर तालुक्यातल्या एका आयटी इंजिनियरची फसवणूक. तर शेअर ट्रेडिंगमध्ये जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवून 1,10,80,000 रुपये उकळले. या प्रकरणी 4 जण ताब्यात. जळगाव शहरात घरफोडी करणाऱ्या 2 टोळ्या जेरबंद. 10 तोळे सोनं जप्त. आरोपींकडून 8 घरफोडीचे गुन्हे सुद्धा उघडकीस. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात वाढ. तर सोन्याच्या दरात एकाच दिवसात 1,400 रुपयांची वाढ. सोनं सध्या प्रतितोळा 84,900 रुपयांवर. धुळ्यात बेटी बचाव बेटी पढाव दुचाकी रॅली. तर महिला बालकल्याण विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं या रॅलीचं आयोजन. सांगली अमणापूरमध्ये श्री गुरु आजरेकर फडाची दहीहंडी उत्साहात साजरी. तर सालावादाप्रमाणे माघ शुद्ध अष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवाचं आयोजन. खो खो विश्वचषक जिंकणाऱ्या रेश्मा राठोडचं बदलापुरात जंगी स्वागत. रेश्मावर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंकडनं रेश्मा राठोडचं अभिनंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं भारतरत्न पुरस्कारासाठी कधीही पात्र मानलं नाही. त्यांच्या मनातील बाबासाहेबांबद्दलचा राग आणि द्वेष सर्वश्रुत. मात्र आजही मजबुरीमुळे जय भीमचा नारा द्यावा लागतोय. मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका. संविधान हा शब्द काँग्रेसला शोभत नाही. तर त्यांनी आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांना बेड्या घातल्या होत्या. राज्यसभेतनं पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसनं ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला नाही. तर काँग्रेसच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होतं. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचं शासन संतुष्टीकरण करणार आहे. मोदींची टीका.